देव भव. भारतीय संस्कृतीनुसार आलेले पाहुणे देवा समान आहेत आणि त्यांचा मानपान पाहुणचार करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे. तरी कुठल्याही मान्यवरांनी इथून जाऊ नका. सर्वांचा आपल्या जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीनं आणि आखाडा ग्रुपच्या वतीनं स्वागत सन्मान इथे केला जाणार आहे. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी सचिन चंदर घरत यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. नक्कीच 500चं पारितोषिक आहे. चला जाऊया आपण उपसरपंच चषकाच्या पहिल्या उद्घाटनीय सामन्याकडे बोलूया. सर्वांना सस्नेह नमस्कार, शुभ सकाळ, जय श्री राम. नक्कीच आज यशवंत पाटील जय गावदेव वडनगर संघाचे एक चांगले खेळाडू मात्र तब्येत ठीक नाहीये आणि आज ते 12वे म्हणून आमच्या समालोचक कक्षामध्ये पोहोचलेले आहेत. नक्कीच ऑनफिल्ड अंपायर तिसऱ्या पंचांची इथे सुविधा नाहीये सध्या. आली तर आम्ही तुम्हाला सांगू. मैदानी पंच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. फलंदाज भरत पाटील आणि किशोर चौधरी. सरवली टीम 12वा आहे का प्रतिनिधी आहे? चला ठीक आहे. चला सामन्याला सुरुवात करा. अगदी विनोददादा प्रथमची स्पर्धा मला वाटतं माझी 6वी ते 7वी स्पर्धा असेल. पण एवढा मोठा व्यासपीठ, एवढे मोठ्या संख्येने पाहुणे आणि एवढं मोठं आयोजन मी या चालू सीझन मध्ये पहिलं पाहतोय. खूप खूप धन्यवाद. जय बजरंग कारिवली व आखाडा ग्रुप उपसरपंच चषकाचा हा 16 याचे दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा अशी सर्वांच्या आठवणीत घर करून जाणारी ही स्पर्धा मित्रांनो आपल्या समोर सुरू होते. गोलंदाज झालेत मानन पाटील. नक्कीच मानन पाटीलच्या नावी एक विक्रम आहे. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक मानकुलीच्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक या गोलंदाजांनी घेतलेली आहे. सामन्याला होते सुरुवात. उपसरपंच चषकाचा पहिला चेंडू घेऊन मुख्य मान्यवर कक्षाच्या एंड कडून गोलंदाज आहेत मानन पाटील. पहिला चेंडू दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. गणपती बाप्पा. चला गेम ऑन करा. मानन पाटील थांबू नका. आता सिग्नल आलाय तुम्हाला. पहिला चेंडू जातोय उपसरपंच चषकाचा भरत पाटील यांच्यासाठी. क्या बात आहे. पहिला चेंडू विसेप मध्ये खेळलेला आहे अशोक पाटील. अगदी वाईडिश लॉंग ऑन लोबे आहेत. जय गावदेव वडनगर टीम या केडानगरीच्या बाजूच्या गावाची टीम आहे आणि ही ट्रॉफी बघून प्रत्येक गावाच्या टीमला वाटेल की आमची टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचावी. तुम्ही नक्की चांगला खेळ करा. अगदी खेळामध्ये प्रामाणिकपणा हा गुण खूप महत्वाचा आहे. इथे हा चेंडू पुन्हा एकदा नव्याने टाकावा लागेल. मानन पाटील आहे ना आज शॉर्ट रनअप न गोलंदाजी करतायत. हा चेंडू अगदी लेगस्टिक वरचा खराब चेंडू पाहिलाय. त्याचा चांगला समाचार आणि चेंडूला पाठवलाय लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून या उपसरपंच चषकाचा पहिला चौकार किशोर चौधरीच्या बॅट मधून. डीजे चांगली आहे. भरत चौधरीनं या उपसरपंच चषकाचा पहिला चौकार आपल्या नावी कोरलेला आहे. हा देखील अगदी बॅक टू दी बॉलर असा फटका खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे. भारत पाटील संघाचे संघनायक आहेत.
थंडी खूप आहे, जरा जपून खेळा. चौकार जाईल, षटकार जाईल, त्यापेक्षा जास्त काही जाणार नाहीये. स्वतःला जपायचं आहे, कारण की आता थंडी आहे. जी वाजते तिचा आवाज येत नाही, तिला थंडी म्हणतात. आणि जी येते दिसत नाही, तिला आठवण म्हणतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही क्रिकेट खेळताना स्वतःला जपायचं आहे. 40+ क्रिकेट, एक धाव आरोग्यासाठी. आत्ताच्या घडीला आपण पाहिला विनोद दादा, तर क्रिकेट खेळताना प्रत्येक टीम ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळते. सुरुवातीला 40+ क्रिकेट फिटनेस साठी खेळला जायचा. आता चुरस वाढलेले आहेत. आता प्रत्येकाला वाटते की माझ्या टीमनं प्रत्येक ट्रॉफी उचलावी. आणि सध्याच्या घडीला सिनियर 40+ मध्ये जय बजरंग कारिवली हे संघाच्या नावाचा बोलबाला आहे. आतापर्यंत त्यांनी 4 ट्रॉफ्या उचललेल्या आहेत. भारत पाटील त्या टीमचे संघनायक आहेत. 2 प्रथम, 1 द्वितीय आणि 1 तृतीय अशा 4 ट्रॉफ्या कारिवली गावामध्ये आलेल्या आहेत सिनियर 40+ च्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 8. फुलटॉस होता, चेंडूला डीप मिड विकेट डिझाईनला खेळले. जितू धुमाले तिथे आहेत. चांगला थ्रो केलाय. फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 9. चेंडू टाकून झाले 5 आणि धावा बनलेत 9. आज महानंद पाटील थोडेसे कमी रनअप मध्ये पलताना गोलंदाजी करत आहेत. की थंडीमध्ये वय वर्ष 45-50 खेळाडूंना थोडीशी अडचण, शरीर साथ देत नाहीये. आमचे यशवंत पाटील सध्या प्ले 11 मध्ये नाहीयेत. हा फटका देखील चांगला आहे. बघूया इथे अशोक पाटील यांच्या दिशेनं पुन्हा एकदा चेंडू येतोय. दुसऱ्या धावेचा चांगला कॉलिंग थ्रो डायरेक्ट होता. नक्कीच इथे चेंडू झेज करून स्टंपला लावलाय. चांगला थ्रो होता अशोक पाटीलचा. पहिल्या विकेटचं पतन धावबाच्या स्वरूपात जानमन सरवली संघाचा संघनायक भारत पाटील बाद होत आहेत. देव भव पाहुणे देवा समान आहेत. आणि या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला अरुणजी पाटील साहेब उपस्थित राहिलेत. त्यांचा हेतुचित स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. प्रेमनाथ शांतारामजी नाईक हे देखील उपस्थित आहेत. काथोर पाटील जातोय. धन्यवाद. यानंतर पुढील स्वागत सन्मान आपण या ओव्हर नंतर घेणार आहोत. धन्यवाद. परेश काबूकार चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा आपण पाहतोय. रवी चौधरी मैदानामध्ये आलेत आणि चेंडूला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला पप्प्या काबूकर कडून चांगलं फील केलं गेलंय. अशोक पाटील हे संघाचे एक मुख्य खेळाडू आहेत. जय गावदेव वडुणवकर आणि जानमन सरवली. यानंतर स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली, विपक्ष यवन जोडी सिद्धिविनायक अंजूर, दोन्ही टीम चे संघटक आपण तयार आहे. रवी चौधरी जानमन सरवली संघाचा एक हा स्टार खेळाडू आहे. इथे विकेट बघूया कोणाची आलेली आहे.
नक्कीच इथे किशोर चौधरी की रवी चौधरीची विकेट. किशोरनं थोडासा इथे नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमीपणा दाखवलेला आहे आणि इथे मोठी विकेट या सामन्याची गोल्डन विकेट आलेली आहे रवी चौधरीची. नॉनस्ट्राईकला येण्यासाठी थोडेसे उशिराने निघाले होते आणि ते मोठी विकेट आलेली आहे. या सामन्याची गोल्डन विकेट असेल. रवी स्वतःवर थोडेसे नाराज झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये विलास आलेत. एक ओव्हर 2 चेंडू, धावा बनले 13 आणि गडीबाद झाले 2 आणि दोन्ही फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. रवी चौधरीची एक मोठी विकेट. बघूया पुढील चेंडू. हा फटका काऊ कॉर्नर रिजनला हवेमध्ये केले. चुकी होणार नाहीये. जितू धुमाले झेलच्या खाली येत आहेत. फलंदाज बाद होतील किशोर चौधरी. किशोरजी पाटील आपण पुढील स्वागत सन्मान ग्रामपंचायत सदस्य कारिवली सुषमाताई विलास जोशी यांचा आपण स्वागत सन्मान करूया. त्यानंतर समाजसेवक गजानन रामचंद्र नाईक साहेब आपण पुढे या. प्रदीप नाईक आपले शुभ हस्ते आपण गजानन रामचंद्र नाईक यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे.
40+ व आखाडा ग्रुप आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. विलास साहेब स्ट्राइक वर इथे बॅटची कडा आणि पहिल्या चेंडूवर जितू धुमाल येणं विलासची विकेट घेतलेली आहे. धक्का नंबर 4 लागतोय जानमन सरवली टीमला. सिली मिडॉन मधून चेंडूला उचललं. जितू धुमालेने एक सिंगल धावाली. धावसंख्या झाली ती 18. चेंडू टाकून झाले 14 आणि धावा बनलेत 18. गडीबाद झाले 4. अशी संत आणि शांत सुरुवात आहे जानमन सरवली संघाकडून. जितू धुमाले दिलीप साठी इथे फटका चाललाय. काऊ कॉर्नर रिजनला चांगला जेल इथे अशोक पाटील न टिपलाय. वेल जज कॅच. फलंदाज बाद होते दिलीप. संतोष पाटील जितू धुमाले क्रमांक 3 चा ओव्हर आणि या चौथा चेंडू संतोष पाटील साठी. इथे देखील विकेट टू विकेट. अगदी बॅट कटचा आवाज इथपर्यंत आलाय. अपील जरूर केली दीपक पाटील आणि गोलंदाज जितू धुमालेनं. एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या झाली ते 19. 16 चेंडू मध्ये 19 धावा. त्यामध्ये एक चौकार आला होता. अगदी पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार. जितू धुमाले क्या बात आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बिंदास मोठा फटका खेळण्याचा बिंदासनं प्रयत्न केला मात्र चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर आपण पाहिलाय. जितू धुमालेनं या ओव्हर मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 विकेट घेतलेत. फक्त 2 धावा दिलेत आणि 1 डॉट. हा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या थांबलेली आहे 19 या धावसंख्येवर. हा फटका बिंदाच्या बॅट मधून पप्प्या काबूकर. डीप मिड विकेट. अगदी खेळाडू कक्षा समोर. एका हाताने का होईना चेंडूला मात्र इथं अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. झेल नव्हता तर त्यांनी आपल्या संघाच्या 4 धावा इथे सेव्ह केलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की हा चेंडू कदाचित त्यांच्या हाताला लागला नसता तर सीमापार गेला असता. क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. 3 ओव्हर धावा बनलेत 5 बाद 21. 7च्या सरासरीने आपण मान्यवर कक्षामध्ये पुढील स्वागत आणि सन्मान करूया. आपल्या कारिवली ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय संजय परशुरामजी नाईक
त्यानंतर उमेश नारायण पाटील माजी उपसरपंच, नक्कीच आपले संजयजी नाईक साहेबांच्या सौभाग्यवती शालिनी संजय नाईक इथे उपस्थित आहेत. ताई आपण पुढे या. संजयजी नाईक यांच्या सौभाग्यवती शालिनी ताई संजय नाईक यांचा आपण शुभ सन्मान करूया. नक्कीच ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय, पुननाथ पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान यांचा आपण स्वागत सन्मान करूया. त्यांनी या आम्हाला स्पर्धेसाठी प्रदीप नाईक आपण पुढे यायचंय. उमेश नारायण पाटील यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. माजी उपसरपंच देखील ते राहिलेले आहेत. नंतर पुढील स्वागत सन्मान करे. हा चेंडू खूप खराब चेंडू म्हणावं लागेल. गोलंदाज आलेत योगेश शिकणे. क्या बात आहे. व्यवसायाने शिक्षक आहेत. चांगले फिरकी गोलंदाज फ्लाइट दिली. पहिला वाईट, मात्र दुसऱ्यावर चेंडूवर चांगलं सुगीचं दिवस. पहिली विकेट योगेश चिकणे सरांनी आपल्या नावी कोरलेली आहे. पिंटू पाटीलच्या रूपानं फलंदाज बाद. इथे फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि परिणाम स्वरूप 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या 25 धावा 21 चेंडूंचा खेळ संपलाय आणि गडीबाद झाले 6. शेवटचे 3 चेंडू आहेत. फक्त 1 चौकार आतापर्यंत आलेले आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफस्टिकच्या स्टंपच्या बाजूने जास्त वळवला होता. चांगला चेंडू फेकलाय. योगेश चिकणे चांगले समालोचक आहेत. इथे बघूया हा चेंडू कॉर्नर रिजनला चाललाय. पप्प्या काबूकार झेलच्या खाली. चुकी होणार नाहीये. इथे देखील येईल विकेट योगेश चिकणे सरांच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. बावीस चेंडू. क्या बात आहे. इथे देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक फलंदाज इथे बाद झालेत आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये धावा बनवलेत 25 आणि विजयाचं लक्ष उभं केलं आहे. जय गावदेव वडोंग टीम समोर 26 धावांचं. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया.
आपले सन्माननीय उपसरपंच ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय पूनमताई मेघनाथ पाटील, आपण पुढील स्वागत सन्मान इथे करायचे आहेत. सौभाग्यवती सुषमा विलास जोशी यांचा आपण शुभ सन्मान करा. चला, ग्रामपंचायत सदस्य आहेत, अतिथी देवो भव, ज्यांच्या नावानी स्पर्धा त्यांचे शुभ असते शुभ सन्मान. त्यानंतर नयनाताई भारत पाटील यांचा देखील स्वागत सन्मान आपण करूया. त्यानंतर प्रियंका अनिल पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. कारोली ग्रामपंचायतच्या माजी ग्रामपंचायत सदस्य राहिले प्रियंकाताई अनिल पाटील. त्यानंतर प्रीती केशरीनाथ नाईक ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. संपूर्ण ग्रामपंचायत कारेवली कमिटी आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर प्रेमा विजय नाईक यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. प्रेमा विजय नाईक, त्यानंतर वैशाली किसन डोंगरे, वैशाली किसन डोंगरे या देखील ग्रामपंचायत कारोलीचे सदस्य आहेत. सरवली संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्यानंतर कारोली ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सौभाग्यवती मोनिका छत्रपती पाटील, मोनिका छत्रपती पाटील. त्यानंतर रश्मी वैभव पाटील समाजसेविका कारिवली यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. रश्मी वैभव पाटील. त्यानंतर राखीताई जोगेंद्र पाटील, आपण पुढे यायचंय. राखीताई जोगेंद्र पाटील, प्रियंका अनिल पाटील झाला. हर्षला संदीप पाटील, आपण पुढे या. हर्षला त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. त्यानंतर आपण भारत लक्ष्मण पाटील साहेब आहेत का? वडनोंगर संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. मित्रांनो स्पर्धा पाहतोय. भूतो न भविष्यती याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असा उपसरपंच चषकाचा सोहळा आपण पाहतोय. आणि आमच्या सर्व या भगिनी यांच्या शुभ हस्ते सरपंच मॅडमचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. सर्वांचं मनापासून धन्यवाद. आज उजळीने सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात.
बक्षीस वितरण सोलेल देखील उपस्थित राहाल अशी आम्ही अपेक्षा करतोय. त्यानंतर आपण रोहिदासजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. रोहिदासजी म्हात्रे, रोहिदासजी म्हात्रे, किशोरजी पाटील आपण स्वागत सन्मान करा. रोहिदासजी म्हात्रे, त्यानंतर सचिन घरात, त्यांना देखील आपण सन्मानित करू. सचिन घरात एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्यांनी या स्पर्धेसाठी षटकार विकेट हॅट्रिक साठी 500 चं पारितोषिक जाहीर केलंय. भारत पाटील साहेब आपण थांबा. भारत पाटील साहेब स्वागत सन्मान झालेला आहे, धन्यवाद. त्यानंतर उमेश दयानंदजी पाटील, दयानंदजी पाटील, दयानंद पाटील यांचं स्वागत सन्मान करा. किशोर भाऊ, रोहिदास जे म्हात्रे साहेब समाजसेवक कारिवली झालेला आहे, धन्यवाद. छत्रपती कातोर पाटील साहेब झालेले आहे, धन्यवाद. चला सर्वांचे स्वागत सन्मान इथे कंप्लीट झालेले आहेत. आपण या ओव्हर नंतर टॉस बॉक्स मध्ये जाऊन पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. 26 धावांचं आव्हान आहे जय गावदेव वडनगर टीम समोर आणि संपूर्ण आमच्या ग्रामपंचायत कमिटी महिलांचं मनापासून धन्यवाद आणि आभार. आपण आलात या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ संघाच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद. पहिलं ओव्हर भरत पाटील, ज्ञानेश्वर चिकणे संघाचे संघनायक. पहिला चेंडू आलाय वाईट, अतिरिक्त धावसंख्येनं जय गावदेव वडनगर संघाचं धावांचं अकाउंट ओपन झालाय. बिनबाद 1. बघा प्रत्येक संघाने आपली स्पर्धेची लिगली प्रवेश फी नाणेफेकी उडवण्याआधी जमा करायची आहे. हा चेंडू सरळ बॅट न खेळलेला आहे. बघूया मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून रवी चौधरीचे प्रयत्न आपल्याला प्रयत्न शेवटपर्यंत पाहायला मिळाले. चेंडू चाललाय सीमापार, हा येतोय ज्ञानेश्वर चिकणे यांच्या बॅट मधून हा चौकार. चे किंग व्यक्तिमत्व दीपा म्हात्रे यांचं मंचावरती शुभ आगमन. उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. इथे चांगला झेल टिपलाय किशोर चौधरीनं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या आतमध्ये आणि फलंदाज ज्ञानेश्वर चिकणे झेलबाद. पहिला धक्का लागलाय 5 या धावसंख्येवर जय गावदेव वडनगर टीम. ज्ञानेश्वर चिकणे संघाचे संघनायक. चार या धावसंख्येवर बाद झालेत. नवीन फलंदाज राजेश पाटील, नक्कीच वडनगर गावचं खूप मोठं नाव. रघुनाथ स्मृती क्रीडानगरीचे सर्वे सर्व आहेत आणि माजी सरपंच. वेलकम गणपती भोईर, रामशेठ भोसले आणि त्यांच्या जोडीला संरक्षण मंत्री साई मामा, कशिले गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांचे एक जवळीक सहकारी. आपला वेलकम उपसरपंच चषक 2025. बघूया राजेश पाटील आलेत. बऱ्याच दिवसातून आज त्यांना सलामीला वन डाऊनला इथे संधी मिळालेली आहे. 4 चेंडू बाकी आहेत. भरत पाटील क्या बात आहे, वाईट यॉर्कर, पाय चालले नव्हते, अगदी जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलाय फलंदाज राजेश पाटील यांचा. 1-5 3 चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर चौकार, विकेट, डॉट.
विनोददादा नाईक आमचं खूप चांगलं सहकार्य नेहमीच करत असतात. कमी तिथे आम्ही समालोचक कमी असो, गुणलेखक, पंच, कुठल्याही क्षेत्रामध्ये नेहमीच मुख्य भूमिका विनोददादा नाईक यांची आपण पाहिलेली आहे. सिनियर 40+ एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख. तसेच आमचे विशाल नाईक सध्या नवीन 40+ टीमला जॉईन झालेत आणि आमचे विक्रम नाईक सर चांगले पंच आहेत. सात धावा, वाईट, चौकार आणि 2. इथे देखील चेंडूला स्क्वेअर विकेट केला आहे. एक सिंगल धाव बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून राजेशनं पूर्ण केली. धावसंख्या 7. चला यानंतर आपण मुकेश पाटील आणि जयेश पाटील नाणेफेकी करण्यासाठी नाणेफेकी कशामध्ये जाणार आहोत. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली या सामन्यातील शेवटचा चेंडू आहे. दोन्ही संघटक आम्हाला जोडायचं आहे. आठ धावा, 5 चेंडू. क्या बात आहे, परफेक्ट विकेट टू विकेट चेंडू. पायचीच्या अपील आणि ते फलंदाज बजरंग पायचीच्या स्वरूपात बाद झालेत. चला आपण नाणेफेकी करूया. परेश चला या आपले तिन्ही मान्यवर गणपती भोईर, रामशेठ भोसले आणि साई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. RK बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचे मुकेश पाटील आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाचं खेळाडूचं ड्रेस कोड वेलकम नसल्यामुळे गणपती भोईर 2 रनची पेनल्टी देण्यात साई आली मामा आणि रामशेठ भोसले. बघा नाणेफेकी उडवण्याआधी मी तुम्हाला या स्पर्धेसाठी जो नाणेफेकीचा कॉईन बनवलं त्याची ओळख करून देतोय. एका बाजूला आखाडा ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला उपसरपंच चषक अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. आखाडा ग्रुप आणि उपसरपंच दोनपैकी एक नामकरण करायचं आहे. जयेश पाटील आवाज देतील. आखाडा ग्रुप असा आवाज दिलेला आहे आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. फक्त निर्णय सांगा जयेश. मॅच सुरू आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा. मान्यवर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी इथे कंप्लीट झालेली आहे आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाचे संघनायक जयेश पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी सिद्धिविनायक अंजूर A1 जोडीला आमंत्रण दिलेलं आहे. धन्यवाद. एक ओव्हर 3 चेंडू. धावा म्हणले 14 आणि गडी बाद झालेत 2. राजेश बाद झालेत. बजरंग नंतर ज्ञानेश्वर चिकणे बाद झालेत. म्हणजे 3 फलंदाज बाद झालेत. 3 झाले ना. नवीन फलंदाज संजय चिकणे आणि जय पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे.
नक्कीच आपण 2 धावांचा पेनल्टी जानमन सरवली संघाला दिलेली आहे. आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेची नेमावली आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. या चेंडूवर धावा 3 पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 17. 2 धावा पेनल्टीचे ॲड केलेत. 26 धावांचं लक्ष आहे. अजूनही विजयापासून 9 धावा दूर आहे आणि चेंडू आहेत 14. म्हणजे जवळजवळ हा सामना जय गावदेव वडनगर टीमच्या पक्षामध्ये आहे. हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर स्केअर ऑफ द विकेट. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू सेफ लँड होतोय. डीप फाईन लेग रिझनकडे चेंडू सरसावतोय. पिंट्या पाटीलचा प्रयत्न इथे सुरू आहेत, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 17 + 4 21. आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 5. नक्की सकाळचा जो उद्घाटनी सोहळा आपण पाहिला त्याचा वेल नक्कीच या सामन्यातून कुठेतरी आपल्याला सेव्ह होताना पाहायला मिळतोय. फ्लाईट दिली होती चेंडूला. इथे खराब फिल्डिंग. नक्कीच या चौकारानं आता स्कोर इज लेवल. आता फक्त 1 धाव विजयापासून दूर आहे जय गावदेव वडनगर टीम. अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय सुंदर व्यासपीठ आणि सर्वात चांगलं बोलायचं झालं तर बक्षीस. प्रथमच भिवंडी तालुक्यामध्ये चालू सीझनची ही सर्वात मोठी स्पर्धा जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीनं व आखाडा ग्रुप कारिवलीच्या वतीनं आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2025चा क्रिकेटचा मास संग्राम. मान्यवर कक्षामध्ये दीपा म्हात्रे आहेत, गणपती भोई, रामशेठ भोसले, साई मामा आणि आमच्या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य. आणि ते सामना फिनिश झालाय. या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे अवघ्या 12 चेंडूमध्ये जय गावदेव वडनगर संघानं. अभिनंदन आणि हडलक टफ लक भरत पाटील, किशोर चौधरी, पिंट्या पाटील अँड ऑल टीम. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये बघा आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व संघांना सूचित करतोय की आपला 12वा खेळाडू हा कंपल्सरी ड्रेसकोडमध्ये पाहिजे. ज्या संघाचा 12वा खेळाडू ड्रेसकोडमध्ये नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. एक शिस्तबद्ध स्पर्धा खेळवण्याचा मानस आहे जय बजरंग कारिवली आणि आखाडा ग्रुपचा. सर्वांनी आमच्या सूचनेचं पालन करा. सरवली संघाचे कर्णधार किंवा खेळाडू माईकशी संपर्क साधायचा आहे. सरवली संघाचे खेळाडू या सामन्याचा सामनावी नक्कीच अगदी आपण पाहिलं तर